आज सकाळी सकाळी हेअर वॉश केली होती, कारण आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये केस आठवड्यातून 2दा धुवा किंवा 3दा धुवा, तरी पण केसांना दुसऱ्या दिवशी वास हा येतोच. म्हणून मी आज ना केस धुतली होती, कारण मी तर ना उन्हाळ्यात आठवड्यातून 2दा-3दा का होईना केस ही धुतेच. केस धुवून झाल्यानंतर आवरल्यानंतर इथे आले चहा बनवायला. तोपर्यंत आमची जिजा उठली होती. मग तिला ना असं थोडासा लाडात घेतलं, लाड केला ना की तिला खूप छान वाटतं. मग तिला टी शर्ट घातला. तोपर्यंत माझ्या बाकी दोन्ही मुली उठल्या होत्या. मग त्यांना म्हटलं आता चला चहा देऊया, कारण तोपर्यंत पाणी यायचं वेळ होता आणि पाणी आलं ना की एकदा म्हटलं त्याला धुवून काढायचं होतं, कारण राहिलेल्या गोधड्या परत धुवायच्या होत्या. कारण आम्हाला गावाला गेल्यावर ना ते काही जमणार नव्हतं, म्हणून पाणी येईपर्यंत म्हटलं चला गोधड्या भिजत घालूया. निरमाच्या पाण्यात घातलं आणि इकडे राहायला मी आंघोळ करायला दिली होती. आता मुलींना कसं हळूहळू सवय लागली पाहिजे ना, म्हणून मी बऱ्याच गोष्टी त्यांना ना त्यांच्या स्वतः करायला लावते. राजवीला गेल्या वर्षी सवय लावली होती आणि ह्या वर्षी उन्हाळ्यात म्हटलं तर राहायला सवय लावावी, कारण आता ती सुद्धा पहिलीला जाणार आहे. तोपर्यंत पाणी आलं होतं. मग म्हटलं चला सगळं घरातलं पाणी भरून घेतलं, प्यायचं वगैरे वापरायचं. आणि त्याच पाण्यामध्ये ना पाईपाखाली म्हटलं चला आता ह्या गोधड्या आहेत ना त्या सगळ्या धुवून घ्याव्या, म्हणून व्यवस्थित त्यांच्यावर नाचून गोधड्या धुतल्या. त्यानंतर कपडे पण धुतले आणि मी ना भरपूर अशी भिजली होती, म्हणून इथे ना ट्रान्झॅक्शन करत चेंज करून घेतलं. तोपर्यंत इथे माझ्या मुलीने ना गजरा आणला होता, म्हणजे फुलं आणली होती. मग तिला ना मी फुलं कशी ओवायची ते एकदा दाखवलं आणि तिने मला असा व्यवस्थित गजरा करून दिला. मग तो डोक्यात घातला आणि असे छान छान फोटो काढले. आणि हे फोटो ना माझ्या राजवीनेच काढले होते. फोटो कसे काढलेत ना हे मला कमेंट करून सांगा. त्यानंतर कपडे वाळत घातले. नंतर संध्याकाळी ना जे धुतलेली यंत्रणं होती चला म्हणलं बेडमध्ये ठेवूया. बेड उघडला तर बेडमध्ये ना बराच कचरा साचला होता, जाळ्या वगैरे झाल्या होत्या. म्हणून म्हणलं चला आता मी संध्याकाळची वेळ आहे, बेड स्वच्छ करून घेते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या व्हिडिओची वाट पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्टा आयडीला पण फॉलो करा. माझे मोठे जे ब्लॉग येतात ना ते सुद्धा पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.